हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होतोय, कारण त्यांच्या जेवणामध्ये अळ्या आढळून आल्यात आणि या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। हा प्रकार समोर आलाय आणि त्यामुळे आता संताप व्यक्त केला जातोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातंय असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। या वसतिगृहाची अवस्था अत्यंत दयनीय आहे। कोणत्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी नाहीये आणि त्यामुळे विद्यार्थी संताप व्यक्त करतायत। त्याचबरोबर जेवणाचा दर्जा सुद्धा निकृष्ट दर्जाचा आहे आणि यामध्ये अळ्या आढळतायत असा आरोप तिथले विद्यार्थी करतायत। वरणातले हे आळे निघतात, गरम पाणी नाही आंघोळीला, थंड पाण्यामुळे हिव असल्यामुळे हे कसं अंग हिव असते, ताप असे थंडी आल्यासारखं असे हे होते। पुन्हा थर्ड क्लास वरण राहते, भाज्यात पाणी राहते आणि पोळ्याचा वास येतो बघा, आणि भातात गारगोटे निघतात, ते गोट्या राहतात ते निघतात। माझ्या भातामध्ये आळी निघली होती। ते फोटो वगैरे सर्व आहेत। दररोजच आम्हाला जेवण वगैरे दिलं होतं, तर दोन दोन चपात्या देतात। चपात्या कशा देतात की बस भाजलेल्या वगैरे सगळ्या देतात, नुसतं करपलेल्या वगैरे कशा पण चपात्या देतात आम्हाला। मी कांगणे सरला व्हिडिओ पाठवले, कांगणे सरला फोटो पाठवले, फोन केला, कांगणे सरला बोलले की सर लेकरायला असं जेवण देऊ नका, लहान लहान लेकरं आहेत। तर त्यानं काय करायले ते की म्हणजे मी काहून सांगितलं त्या सरला, काहून म्हणलं, आणि त्यानं मला काहून मुलांना सांगितलं म्हणून त्यानं मुलाला टार्गेट बनवलं।